नमस्कार. BMS सेकंड इयर आगत तंत्र एवं विद्युद्योग या विषयाचे आज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत, युनिव्हर्सिटी पेपर्स पाहणार आहोत. तर हे पेपर जरी जुन्या फॉर्मॅटनुसार असले तरी सिलेबस व वेटेज हा बऱ्यापैकी सेमच आहे. जुना फॉर्मॅट म्हणजे त्यांना 3 मार्काचे, 5 मार्काचे व 15 मार्काचे क्वेश्चन्स होते. तर आपल्याला MCQ 20, त्यानंतर 8 SAQ 40 मार्काचे, 5 मार्काचे प्रत्येकी आणि 4 LAQ 10 मार्काचे असा फॉर्मॅट आहे. तर पाहूयात एक पेपर. आहे अगत तंत्रचा विंटर 2016चा पेपर. त्यामध्ये 3 मार्काच्या प्रश्नांमध्ये आलं होतं विष व्याख्या, त्यानंतर आधुनिक शास्त्रानुसार दग्धवर्णाचे प्रकार लिहा, डाईंग डिपोजिशन, त्यानंतर स्थावर विषाचे अधिष्ठान, प्रतिविषाचे प्रकार, टाईप्स ऑफ अँटीडोट्स आणि समन्स. तर हे 3 मार्काचे प्रश्न आहे. हे येणार नाही आहेत, पण यातला एखादा SAQच्या रूपात विचारला जाऊ शकतो. 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये गुंजा विषाचे लक्षण लिहा, त्यानंतर वैद्याची विटनेस ऑफ द डॉक्टर, त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, टाईप्स ऑफ डेथ, त्यानंतर राईट इन शॉर्ट ऑफ पॉयझनस स्नेक्स अकॉर्डिंग टू द आयुर्वेदा, सर्विस सर्पाचे प्रकार, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द ॲस्पेक्शियल डेथ आणि एम्स ऑफ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन. हे 5 मार्काचे प्रश्न होते. त्यानंतर LAQचे टॉपिक्स होते कुचला विषाची मारकता, मारक मात्रा, मारक काळ, विष लक्षणं, चिकित्सा व शवपरीक्षण सविस्तर लिहा. त्यानंतर राईट द डेफिनेशन ऑफ रेप, डिस्क्राईब इट इन डिटेल, मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द रेप अक्युज्ड. त्यानंतर विष प्रभाव बदलण्याची कारणे सविस्तर लिहा आणि प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेस्टिंग ॲक्ट सविस्तर लिहा. तर हे आत्ताच्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार जे पॉईंट नाही आहेत ते तर आपण डायरेक्ट एलिमिनेट करू शकतो. त्यामुळे जे आहेत ते व्यवस्थित करा. नेक्स्ट आहे विंटर 2016चाच पेपर. त्यामध्ये 3 मार्काचे प्रश्न आपण स्किप करू शकतो. आपण डायरेक्ट 5 मार्काचे प्रश्न पाहूयात. त्यामध्ये धतुरा विषाक्ततेची चिकित्सा व मेडिको लिगल इम्पॉर्टन्स लिहा. त्यानंतर अलर्क विषाक्ततेची लक्षणं आणि त्याची प्रतिरोधात्मक चिकित्सा, त्यानंतर स्टेजेस ऑफ अल्कोहोल, प्रोसिजर ऑफ रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स, त्यानंतर परत इथे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट विचारलेला आहे, त्यामुळे हा व्यवस्थित करा. त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन बाय स्कल, क्लासिफिकेशन ऑफ इन्सॅनिटी अकॉर्डिंग टू फॉरेन्सिक सायकॅट्री. LAQचे प्रश्न राईट डाऊन द क्लासिफिकेशन ऑन सिम्टम्स मॅनेजमेंट अँड मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द स्नेक अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स, म्हणजे तुम्हाला मॉडर्न सायन्सनुसार स्नेक्सचे टाईप्स लिहायचे आहेत. त्यानंतर विषाची व्याख्या लिहून विषक्रिया बदलण्याची कारणे सविस्तर लिहा. त्यानंतर राईट डाऊन द डिटेल्स ऑफ डेथ ड्युरिंग ड्राउनिंग. त्यानंतर डेफिनेशन ऑफ रेप अँड मेडिकल एक्झामिनेशन ऑफ रेप विक्टीम. तर हा रेपचा सुद्धा एक प्रश्न रिपीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडे समर 2018चा. त्यामध्ये विषकन्या. हे 3 मार्काचे प्रश्न एकदा फक्त वरून बघून घ्या, ते आपण स्किप करूया. हे सुद्धा टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, नाही असं नाही. 3 मार्काचं जरी असलं तरी हे आपल्याला 5 मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतो जर त्याच्यामध्ये मॅटर जास्त असेल तर. 5 मार्काचे प्रश्न त्यामध्ये टॅटू मार्क्स, मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ इन्साइज्ड वुंड, सिम्टम्स ऑफ कुचला, पॉयझनिंग अँड इट्स मेडिको लिगल इम्पॉर्टन्स, त्यानंतर राईट्स ऑफ अ फिजिशियन, टाईप्स ऑफ अँटीडोट, त्यानंतर कॅडेव्हरिक स्पाझम आणि पॉयझनस सायन्स अँड ट्रीटमेंट्स ऑफ द सल्फ्युरिक ॲसिड. हे 5 मार्काचे प्रश्न आहेत. या पेपरमधले LAQ पहा. राईट द डेफिनेशन, एम्स अँड रूल्स ऑफ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन इन डिटेल. त्यानंतर राईट द नेम्स ऑफ सायन्स ऑफ डेथ अँड डिस्क्राईब्ड इन डिटेल द रायगर मॉर्टिस. नंतर भल्लातकाची मारक मात्रा, मारक काळ, सक्रिय तत्व, विष लक्षणं, चिकित्सा व शवपरीक्षण सविस्तर लिहा, म्हणजे भल्लातक लिहायचं आहे. त्यानंतर राईट डाऊन द क्लासिफिकेशन सिम्टम्स ऑफ पॉयझनस स्नेक अकॉर्डिंग टू आयुर्वेदा अँड राईट इन डिटेल ट्रीटमेंट ऑफ स्नेक पॉयझनिंग अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स, म्हणजे सापाचे प्रकार आयुर्वेदात लिहून त्याची चिकित्सा मॉडर्न शास्त्रानुसार लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडे समर 2017चा. त्यामध्ये घोणस सर्पाची ओळख. हे 3 मार्काचे प्रश्न आहेत, एकदा वरून पाहून घ्या. विषाद लक्षणं, भल्लातक, त्यानंतर डावरी डेथ, हे सर्व विचारले. 5 मार्काच्या प्रश्नांमध्ये राईट अबाउट ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बिल 1994, त्यानंतर ट्रू आणि फेंज इन्सॅनिटीचा डिफरन्स विचारलेला आहे. त्यानंतर मेडिकल एव्हिडन्स, पॉयझनस सिम्टम्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईड, राईट द ट्रीटमेंट अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स ऑफ पॉयझनस स्नेक बाईट, त्यानंतर मर्क्युरी पॉयझनिंगची ट्रीटमेंट विचारले आणि ॲब्रेजन्सचे प्रकार. या पेपरमधले LAQ पहा. त्यामध्ये राईट द ऑर्गनायझेशन ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ ईच डिव्हिजन. त्यानंतर वय निश्चित म्हणजे एस्टिमेशन ऑफ एज अँड एक्सप्लेन मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द एज. त्यानंतर राईट द ॲक्यूट अँड क्रोनिक पॉयझनस सिम्टम्स, ट्रीटमेंट अँड मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ टोबॅको. त्यानंतर राईट द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ॲब्झॉर्प्शन, एक्सक्रिशन अँड ॲक्शन ऑफ पॉयझन इन ह्युमन. तर हा पेपर थोडासा अवघड वाटतो आहे समर 2017चा. तसंच अगत तंत्राचा सिंगल सब्जेक्ट असल्यामुळे 100 मार्काचा थेरी पेपर असतो व त्याच्यामध्ये मिनिमम 50 मार्कांचं पासिंग असतं.
सिंगल सब्जेक्ट असल्याने मुलांना थोडासा अवघड जातो पासिंगसाठी, पण काही नाही, सोपं आहे. फक्त व्यवस्थित सिलेबस कॉपीनुसार सर्व पॉईंट्स, सर्व क्वेश्चन्स कवर करा व सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. नेक्स्ट आहे विंटर 2019चा पेपर फेज 3 एक्झाम. त्यामध्ये हे तुम्ही 3 मार्काचे प्रश्न पाहून घ्या. ह्याला इग्नोर करू नका, फक्त एकदा नजर टाका जेणेकरून तुमच्या कधीही आला प्रश्न तर लक्षात यावं. 5 मार्कांच्या प्रश्नांमध्ये सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ कॉपर सल्फेट, त्यानंतर सेक्स डिटर्मिनेशन बाय स्कल, हा सुद्धा क्वेश्चन आता आपण पाहू शकतो रिपीट झाला आहे. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ अलर्क विश ॲज पर मॉडर्न सायन्स, त्यानंतर राईट व्हर्जिनिटी इन शॉर्ट, त्यानंतर क्वालिटीज ऑफ वैद्य, डिफाईन विश, त्यानंतर मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ फिंगरप्रिंट. LAQ लॉंग आन्सरमध्ये सुरुवातीला पहिला आहे राईट द टाईप ऑफ पॉयझनस स्नेक्स अँड सायन्स अँड सिम्पटम्स अकॉर्डिंग टू आयुर्वेदा आणि मॅनेजमेंट ऑफ स्नेक पॉयझनिंग अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स. आता हा प्रश्न आपण तुम्ही बघितला असेल की हा 3ऱ्या-4थ्या वेळा रिपीट झाला आहे LAQला, तर हा फिक्स करा. सर्पचे प्रकार, त्याचं चिकित्सा हे सर्व करून ठेवा आयुर्वेदा मॉडर्न दोन्ही शास्त्रानुसार. त्यानंतर राईट इन डिटेल द टाईप्स, पॉवर अँड प्रोसिजर ऑफ इंडियन कोर्ट्स, नेम द सायन्स ऑफ डेथ अँड राईट इन डिटेल द पोस्ट मॉर्टम लिव्हिडिटी आणि भल्लातकाची मारक मात्रा, मारक काळ, विष लक्षणे, चिकित्सा व न्यायवैद्यक महत्त्व सविस्तर लिहा. हा सुद्धा भल्लातकसुद्धा रिपीट होतो आहे. तर हे जे रिपीट होणारे प्रश्न आहेत ते तुम्ही जास्त लक्ष देऊन काळजीपूर्वक स्टडी करा. त्यानंतर आपल्याकडे विंटर 2014चा पेपर आहे. तर हे 3 मार्काचे प्रश्न एकदा तुम्ही वाचून घ्या. 5 मार्क्स क्वेश्चनमध्ये आपल्याकडे राईट द डायग्नोसिस ऑफ पॉयझनिंग इन लिव्हिंग पर्सन, त्यानंतर राईट द ट्रीटमेंट ऑफ सल्फ्युरिक ॲसिड पॉयझनिंग, राईट टाईप अँड इनडायरेक्ट इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर वॉरफेअर, त्यानंतर राईट एक्सटर्नल एक्झामिनेशन इन द कार्पस ऑफ ड्राउनिंग, राईट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ फिजिशियन इन द क्रिमिनल मॅटर, राईट द सिनॉनिम अँड पॉयझनस सिम्पटम्स ऑफ धतुरा आणि राईट द डिफरन्स बिटवीन मेल अँड फिमेल पेल्विक. यामधील LAQ आहेत जयपालाची विषाक्त तत्व, विषाक्त लक्षणं, घातक मात्रा, चिकित्सा व न्यायवैद्यक महत्त्व लिहा. त्यानंतर वैद्याची कर्तव्य वर्णन करा. अपराधिक गर्भपाताच्या म्हणजेच क्रिमिनल ॲबॉर्शनाच्या मेथड लिहा. त्यानंतर राईट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द मॉडर्न सायन्स अँड एक्सप्लेन द ॲक्शन ऑफ पॉयझन, म्हणजे सुरुवातीचा जो 20चा पॉईंट आहे तो. तर हे होते काही अगततंत्र संबंधित प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स युनिव्हर्सिटीचे. तर आपण आता जे क्वेश्चन पाहिले ते सर्व जरी जुन्या फॉर्मॅटनुसार जरी असले तरी ह्यातील काही उपयोगी भाग आपल्याला पडू शकतो. तर एलिमिनेशन टेक्निकने आपण जो आपल्या ह्या वर्षीच्या सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट नाही आहे ते आपण डायरेक्ट एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर जे उरतील त्याचा व्यवस्थित स्टडी करा, डिटेलमध्ये नोट्स काढा व त्याप्रमाणे आन्सर बनवा प्रॉपर व ते पेपरमध्ये लिहा. तर व्हिडिओ जर तुम्ही हा पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की काही असे मोजके प्रश्न आहेत जे दरवर्षी दर पेपरमध्ये रिपीट होतात, फक्त थोडाफार त्याच्यामध्ये चेंज होतो. तर असे प्रश्न शोधून काढा, अशा प्रश्नाचे प्रॉपर क्वेश्चन आन्सर बनवा व ते नीट रिवाईज करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व ही कन्सेप्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला जर इतर विषयासंबंधित असेच प्रिवियस इयर क्वेश्चन पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा, आपण ते पण व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.